तर रवींद्र वायकर यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संताप व्यक्त केलाय। उरलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वायकरांचे फलक फाडलेत। वायकरांच्या नावाला काळं सुद्धा फासलंय। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वायकर यांच्या नावाने लागलेले फलक फाडलेत, सोबतच त्यांच्या नावाला काळं सुद्धा फासलंय। रवींद्र वायकर यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संताप व्यक्त केलाय। त्यांच्या नावाने लागलेले फलक हे फाडलेले आहेत, सोबतच वायकरांच्या नावाला काळं सुद्धा फासलं। ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे रवींद्र वायकर यांच्या नावाने लागलेले फलक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडलेत, तर दुसरीकडे रवींद्र वायकर यांच्या प्रतिमेला, फोटोला काळं सुद्धा फासलंय। रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी रवींद्र वायकर यांचे पोस्टर फाडलेत। ठिकठिकाणी लागलेले रवींद्र वायकर यांचे पोस्टर या कार्यकर्त्यांनी फाडलेले, सोबतच रवींद्र वायकर यांच्या फोटोला काळं सुद्धा फासलं। ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे रवींद्र वायकर यांच्या फोटोला काळं फासलंय, तर दुसरीकडे त्यांच्या नावाने लागलेले पोस्टर्स हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फाडलेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला गेलाय। रवींद्र वायकर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला आणि आज आपण हे दृश्य पाहतोय। रात्रीची दृश्य आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर्स फाडलेत, सोबतच त्यांच्या फोटोला काळं फासलंय।